हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे. आज आपण शिव महापुराणामधील अध्याय 24वा भस्म महात्मे आणि भस्मधारण विधी याचे महत्त्व पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. सुतजी म्हणाले, महर्षींनो, आता मी तुम्हाला सर्व वस्तूंना पावन करणारे भस्माचे महात्मा सांगतो. भस्म सर्व प्रकारचे मंगलकारक आहे. त्याचे दोन प्रकार आहेत, एक महाभस्म आणि दुसरे स्वल्प भस्म. महाभस्माचे 3 प्रकार आहेत, स्मूर्त, स्मार्त आणि लौकिक. स्वल्प भस्माचे अनेक प्रकार आहेत, स्मूर्त आणि स्मार्त भस्म ब्राह्मणाने तर लौकिक भस्म इतर सर्वांनी उपयोगात आणावे असे सांगितले आहे. ब्राह्मणाने वैदिक मंत्राचा उच्चार करून तर इतर जणांनी मंत्राशिवाय भस्म धारण करावे. विद्वानांनी अग्निहोत्रातील भस्म धारण करावे, त्रिपुंड काढावा. इतरांनी यज्ञजनित भस्माचे त्रिपुंड धारण करावे. जांबूलोपनिषदातील अग्नी आदी 7 मंत्राचा उच्चार करून जलमिश्रित ओले भस्म शरीराच्या विभिन्न अंगावर लावावे. महर्षी जावलांनी सर्व वर्णश्रमाच्या लोकांनी मंत्रपूर्वक किंवा मंत्राशिवाय भस्माचे त्रिपुंड धारण केलेच पाहिजे असे आग्रहाने सांगितले आहे. मोक्षार्थी पुरुषाने सर्व अंगांना सजल भस्म किंवा तिरका त्रिपुंड लावलाच पाहिजे असे श्रुतीचा आदेश आहे. भगवान शिव आणि विष्णूंनी तिरका त्रिपुंड धारण केला आहे. त्यामुळे भगवती उमा आणि लक्ष्मी त्यांची नित्य प्रशंसा करतात. म्हणून सर्व वर्णश्रमाच्या लोकांनी नव्हे तर संकर जातीच्या व जाती भ्रष्ट पुरुषांनी अंगावर भस्म किंवा भस्म त्रिपुंड धारण करावा. जो मनुष्य भस्मलेप त्रिपुंड श्रद्धेने लावत नाही त्याचा वर्णश्रम व्यर्थ होय. त्याला कोटी कल्पानंतरही शिवज्ञानाची प्राप्ती होत नाही. तो महापातकीस असतो असे शास्त्रीय निर्णय आहे. अशा मनुष्याचे सर्व कर्म त्याच्यासाठी विपरीत फलदायी ठरतात. जो ज्ञानी मनुष्य त्रायुजती मंत्राने शिव अग्निजित भस्म धारण करतो तो त्या भस्माच्या स्पर्शाने पापमुक्त होतो. जो 3 संध्यासमयी श्वेत भस्माने त्रिपुंड लावतो तो सर्व पापापासून मुक्त होऊन शिवकृपेने मोक्षाचा अधिकारी होतो. भस्म किंवा भस्माचा त्रिपुंड धारण केल्याशिवाय शिवपूजन आणि शिवषडाक्षरी आदी मंत्राचा जप करू नये. ज्या देशातील लोक भस्म धारण करतात त्या देशात सर्व तीर्थ आणि यज्ञ यांचा निवास असतो. अधम, पापी, मूर्ख, पतित अशा कोणत्याही मनुष्याने त्रिपुंड धारण केलास तो पूजनीय होतो, त्याचा उद्धार होतो. मग जो मनुष्य सर्व श्रद्धेने करत असेल तर त्याला किती पुण्य लाभ होत असेल याची कल्पनाच करवत नाही. जो मनुष्य भस्म धारण करण्याची निंदा करतो तो चांडाहून अपवित्र होय. त्याचे तोंडही पाहू नये. ब्राह्मण आणि क्षत्रियाने मानस्तोत्रे या मंत्राने, वैश्याने त्र्यंबक मंत्राने, शूद्राने पंचाक्षर मंत्राने, गृहस्थाने पंचब्रह्म मंत्राने, ब्रह्मचार्याने त्र्यंबक मंत्राने, वानप्रस्थाने अघोर मंत्राने, संन्याशाने प्रणव मंत्राने तर शिवयोग्याने ईशान मंत्राने अभिमंत्रित केलेली भस्म शरीरावर धारण करावे. भस्म धारण केल्याने भस्माचे जितके कण मनुष्याच्या शरीरात प्रवेश करतात त्याने तितके शिवलिंगी शरीरावर धारण केले आहेत असे निश्चित समजावे. ज्याप्रमाणे जाणता किंवा अजाणता अग्निस्पर्श झाल्यास दाहास होतो त्याप्रमाणे जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने भस्म धारण केल्यास मनुष्य पवित्र होतो. जो मनुष्य भस्म किंवा रुद्राक्ष धारण करत नाही त्याच्या घरी अन्न प्राणी ग्रहण करणारा प्रत्यक्ष पापच भक्षण करतो व नरकात जातो. जो त्रिपुंड धारण करतो तो जणू शिवालाच धारण करतो. भस्मरहित मस्तक, शिवालय रहित गाव आणि ईश्वर अर्चना रहित जन्म व शिवाश्रय रहित विद्या हे सर्व त्याज्य मानले जाते. जो मनुष्य त्रिपुंड धारण करतो त्याला आयुष्य, आरोग्य आणि सुखभोग सर्व गोष्टीचा लाभ होतो. तो सुखाने देह त्याग करतो त्याला मृत्यूनंतर शिव दिव्य देह प्राप्त होतो. तो दिव्य विमानात बसून विविध लोकांमध्ये जाऊन तेथे अनेक उत्तम भोग भोगतो. मग तो शिवलोकी जाऊन शिव सायुज्यता प्राप्त करतो.
सूत मुनी पुढे म्हणाले, मुनिजनांनो ऐका, अशा प्रकारे मी तुम्हाला भस्माचे महात्मा संक्षिप्त स्वरूपात सांगितले. हे सर्व प्राणीमात्रासाठी गोपनीय रहस्य आहे. हे तुम्ही गुप्तच ठेवा. शरीरावरील ललाटटिक सर्व स्थानावर भस्माने ज्या 3 रेषा काढल्या जातात त्यांना त्रिपुंड असे म्हणतात. मस्तकावर भूमध्य स्थानापासून 2 भुवयाच्या अंतरापर्यंत लांबी असलेला त्रिपुंड धारण करावा. मध्यम आणि अनामिकेने कपाळावर भस्माचे 2 रेषा काढून भूमध्यस्थानी अंगठ्याने खालून वर अशी उभी रेषा काढावी किंवा मधल्या 3 बोटांनी कपाळावर भस्माच्या आडव्या 3 रेषा काढाव्यात. हाच त्रिपुंड होय. भारी त्रिपुंड धारण करणे एक उत्तम लक्षण मानले जाते. त्रिपुंड मुक्तिदायक असून त्याच्या 3 रेषावर शरीरात स्थित असलेल्या 9 देवता वास करतात. त्याच्या पहिल्या रेषावर प्रणवातील आकार, ग्रहापत्य अग्नी, पृथ्वी, धर्म, रजोगुण, ऋग्वेद, क्रियाशक्ती, प्रांतसवन आणि महादेव या देवता असतात. त्याच्या दुसऱ्या रेषावर प्रलवातील उकार, दक्षिणाग्नी, आकाश, सत्वगुण, यजुर्वेद, मध्याने सवन, इच्छाशक्ती, अंतरात्मा व महेश्वर या 9 देवता वास करतात. त्याच्या तिसऱ्या रेषावर प्रणवातील मकार, अहवनी अग्नी, परमात्मा, तमोगुण, भूलोक, ज्ञानशक्ती, सामवेद, तृतीय सवन व शिव या 9 देवता अधिष्ठित असतात. शिवदीक्षा घेतलेल्या उपासकांनी वरील सर्व माहिती अवश्य लक्षात ठेवावी. नित्य सुशुभूत होऊन त्रिपुंडावरील सर्व देवतांचे स्मरण करावे. त्यांना नमस्कार करून भारी त्रिपुंड लावणारा पुरुष भोग आणि मोक्ष या दोन्ही गोष्टी प्राप्त करतो. मुनीश्वराव ऐका, आता मी तुम्हाला शरीरातील कोणकोणत्या अवयवावर कोणकोणत्या क्रमाने त्रिपुंडाचा न्यास करायचा ते सविस्तर सांगतो. त्रिपुंड लावताना कोणत्या देवतेचे स्मरण करावे तेही सांगतो. आपल्या शरीरातील 32, 16, 8 किंवा 5 स्थानी भस्मधारण करावे. मस्तक, डोके, ललाट, कपाळ, दोन्ही कान, दोन्ही नेत्र, दोन्ही नसिका, नाकपुड्या, मुख, कंठ, दोन्ही हात, दोन्ही कोपरे, दोन्ही मनगटे, हृदय, दोन्ही पार्श्वभाग, बंगला, नाभी, दोन्ही अंडकोश, दोन्ही मांड्या, दोन्ही घोटे, दोन्ही गुडघे, दोन्ही पोटऱ्या, दोन्ही पाय 32 स्थानी भस्म लावण्यात योग्य आहे. तेथे अनुक्रमे अग्नी, जल, पृथ्वी, वायू, 10 दिशा, 10 दिक्पाल व भर, ध्रुव, सोम, आप, अनिल, अनल, प्रत्युक्ष व प्रभास हे अष्टवसू निवास करतात. विद्वान मनुष्याने प्रांतसमयी या सर्व देवतांचे स्मरण करून वरील सर्व अंगावर त्रिपुंड धारण करावा. मस्तक, ललाट, कंठ, दोन्ही खांदे, दोन्ही भुजा, दोन्ही कोपरे, दोन्ही मनगटे, हृदय, नाभी, दोन्ही पार्श्वभाग, बगला या पाठ आणि 16 अंगावर त्रिपुंड लावून तेथे 2 अश्विनी कुमार, नासत्य, दसरा, शिव, शक्ती, रुद्र, ईश, नारद आणि वामनदिक 9 शक्तीचे पूजन करावे. किंवा मस्तक, केस, दोन्ही कान, मुख, दोन्ही हात, हृदय, नाभी, दोन्ही मांड्या, दोन्ही गुडघे, दोन्ही पाय आणि पृष्ठभाग या 16 स्थानी क्रमशः शिव, चंद्र, रुद्र, ब्रह्म, गणेश, विष्णू, लक्ष्मी, शिव, प्रजापती, नाग, नागकन्या, दोन्ही गुडघ्यामध्ये ऋषिकन्या, दोन्ही पायामध्ये समुद्र आणि विशाल पृष्ठभागात सर्व तीर्थदेवताचे रूपाने अधिष्ठित आहे ते जाणून त्यांचे स्मरण करून त्रिपुंड धारण करावा. गुह्यस्थान, ललाट, दोन्ही कान, दोन्ही खांद्या, हृदय, नाभी, 8 स्थानी ब्रह्मदेव आणि सप्तर्षीचे स्मरण करून त्रिपुंड धारण करावा. भस्मवेते पुरुषाने मस्तक, दोन्ही हात, हृदय, नाभी, 5 स्थानी भस्म धारण करण्यास योग्य आहेत असे सांगितले आहे. मनुष्याने देश व कालाधिकांचा विचार करून भस्म अभिमंत्रित करावे. सर्व अंगावर भस्म लावावे. शक्य नसेल तर भारी त्रिपुंड काढावा. त्रिनेत्रधारी, त्रिगुणाचा आधार, त्रिदेवाचे जनक असलेले भगवान शिवजीचे स्मरण करावे. ओम नमः शिवाय या मंत्राने भाल प्रदेशिक, ईशान्य नमः या मंत्राने दोन्ही पार्श्वभागी, बीजाभ्य नमः या मंत्राने दोन्ही मनगटावर, पितृभ्य नमः या मंत्राने खालील अंगावर आणि उपेदेशा नमः या मंत्राने वरील अंगावर आणि भीमाय नमः या मंत्राने पाठीवर आणि मस्तकाच्या मागील बाजूस त्रिपुंड धारण करावा किंवा भस्म लावावे. अध्याय 24 समाप्त. हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे. भोले गोपाल कृष्ण भगवान की जय. शालिग्राम भगवान की जय. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय.